नमस्ते, मी अश्विनी. संवाद पुनर्वसन केंद्र वडगाव शेरी इथे कार्यरत आहे व आपल्या मनोब्रह्म फाउंडेशनचे संचालक डॉक्टर किरण चव्हाण व डॉक्टर सुप्रिया मॅडम यांच्या स्वलिखित पुस्तक जाणीव तुमच्या आमच्या संवेदनांची या पुस्तकाच्या त्यांनी मानसिक आजाराबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे व याच पुस्तकातील एक गोष्ट आज मी तुमच्यासमोर सांगणार आहे. त्याचं नाव असं की मरणाची भीती. या कथेच्या माध्यमातून डॉक्टर किरण सरांनी जनरलाइज अँक्झायटी डिसऑर्डर काय असतो हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण ते या व्हिडिओच्या माध्यमातून या आजारामध्ये आढळणारी लक्षणे जाणून घेऊया. माझी नोकरी टिकेल की नाही, लग्न होईल की नाही, आई वडिलांना काही झालं तर ती चिंता काळजी उघडून बघा ना भैया, किती लांब आहे? हा लंबा आहे, चौडा आहे. काय झालं भैया? काय झालं? काय झालं? काय झालं? ए पाणी आणा, पाणी आणा, पाणी आणा, पाणी आणा, पाणी आणा. चप्पल काढा, चप्पल काढायची. चक्कर आली काय? पाणी प्या, पाणी पाणी प्या. काय झालं भैया तुम्हाला अचानकच? छातीत दुखतं. चला आपण दवाखान्यात जाऊ. चला चला दवाखान्यात घ्या. घरात झाला त्यांना तिकडून. तर बघितलं मित्रांनो, हा होता जगदीश. साधारण वय असेल 25 वर्ष. तर या मुलाला सतत कसली तरी चिंता लागलेली असायची, सतत काळजी वाटायची की माझं कसं होणार, माझं लग्न कधी होणार, माझ्या जॉबच्या संदर्भात काय होणार, या सगळ्या गोष्टींची त्याला चिंता व काळजी सतत करत राहण्याची एक सवय लागलेली होती व यामुळे त्याला अचानक थरकाप सुटणे, छातीत दडदड होणे, अस्वस्थ वाटणे ही लक्षणं त्यांना जाणवायला लागलेली होती व त्यासाठी त्याने अनेक डॉक्टरांचं औषध किंवा डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतलेली. तेव्हा विविध चाचण्या वगैरे केल्या पण त्यामध्ये काहीच आढळलेलं नाही. तेव्हा त्यानंतर तो डॉक्टर किरण चव्हाण सरांकडे उपचारासाठी आला. तेव्हा डॉक्टर किरण चव्हाण सरांना तो आपल्यासोबत झालेली सर्व घटना सांगू लागला की